हाय, हॅलो, नमस्कार. मी पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर इथे बघा माझं कॉलेजच्या मुलींचे युनिफॉर्म कट करायचे चाललेले आहेत. तर 3 युनिफॉर्म आहेत. एक फक्त कुर्ती म्हणजे 2 फक्त कुर्ती आहेत आणि एक सलवार कुर्ती, कॉलर कुर्ती, हाफ कॉलर कुर्ती आणि सलवार आहे बघा. तर हे 2 ड्रेस आहेत. तर आणि 3 तर इथं माझं माप टाकायचं चाललेलं आहे. तर इथं मी टाकलेलं आहे शोल्डरचं माप, आर्म होलचं माप आणि चेस्टचं माप. तर गळा उंची आणि सिंपल डेली यूजसारखे हे टॉप आहेत. फक्त हाईट कमी असते, जीन्सवर घालायचे टॉप असतात ते. तर इथं माझं माप आहे. टाकायचं काम चाललेलं आहे. त्याच्यानंतर ड्रेस कटिंग करताना सगळ्यात जास्त आपल्याला माप लागतं ते म्हणजे बाहीचं, दंडगेर, चेस्ट, कंबर, हिप तर अजून शोल्डर वगैरे हे असे आपल्याला माप लागतं. तर एवढं कठीण काय नसतं. ब्लाऊजपेक्षा ड्रेस सोपे असतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ज्यांना ब्लाऊज येतात त्यांना ड्रेस हमखास येणार आहेत. फक्त तुम्ही ट्राय करत राहा. तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा. आणि काही चुकलं वाटलं तर तुम्ही YouTubeवर व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग करू शकता. तर ड्रेस हे खूप सोपे असतात ब्लाऊजपेक्षा आणि शिवायला पण खूप उरकतात. तर इथं माझं तेच काम चालू आहे. आणि इथे मी जास्त करून अं, जास्त उंची काय वगैरे नाही, 35 इंचच उंची होती. 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन मी त्याच्यात 36.5 इंच मी हे केलेलं आहे. आणि हा माझा ड्रेस प्रथम कटिंग झालेला आहे. तर जागा कमी असल्यामुळे मी खालीच बसून कटिंग करते. कारण टेबलवर त्याची लेंथ पुरत नव्हती. म्हणून म्हटलं चला खालीच बसून कटिंग करूया. तर हे 2 ड्रेस माझ्याकडून कट करून झालेले आहेत आणि आता मला आणखी एक ड्रेस कट करायचा आहे. तो सलवार कुर्तीचा आहे तो. तर खूप सोपा आहे ड्रेस. नक्की तुम्ही ट्राय करा, शिका. मी पण पहिल्यांदाच म्हणजे ड्रेसचा वगैरे माझा क्लास झाला होता, पण मला थोडंसं कठीण जायचं कारण बरेच दिवस मी काहीच शिवलेलं नव्हतं. तर प्रथम मी अगोदर फ्रंट पार्ट कट केला, नंतर बॅक पार्ट त्याच्यावर ठेवून मी कट करते. आणि हे तुम्हाला सोपं जातं ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला असं करता तर. आणि कापड पण वाचतं आपल्याला जेणेकरून काही शॉर्ट कापड आलं तर आपल्याला त्याच्यात ॲडजस्ट करायचं असतं. त्याच्यामुळं अशा आपण ट्रिक यूज करू शकतो जेणेकरून कमी कापडामध्ये आपण छान असा ड्रेस तयार करू शकतो. तर इथं मी सरळ ठेवून असं डायरेक्ट कट केलेलं आहे. आणि स्लीव्हजला पण आपण जसं रेग्युलरची स्लीव्हज घेतो तशी स्लीव्हज घ्यायची. फक्त स्लीव्हज थोडीशी लांब असते साधारणतः 17-18 इंच किंवा 15-16 इंच आपण ठेवू शकतो आणि स्लीव्हजचं माप टाकू शकतो. त्याच्यानंतर तर हेच ते आहे सलवार आणि टॉपचं कटिंग. आणि सलवारला काय करू शकतो आपण इथं साधारणतः सलवारची उंची घेऊ शकतो आणि सर्वप्रथम 4 फोल्ड करून त्याच्यानंतर उंची
आणि नेफ्यासाठी त्याचं 7 इंच आपण साईडला काढून बाकीची उंची त्यात 2 इंच एक्स्ट्रा आणि बॉटम आपण साधारणतः सगळ्यांना 8च इंच असतो. 8 इंच घेऊन त्याचा असा शेप द्यायचा. हे पट्ट्या तुम्ही यूज करू शकता जे नवीन असतील तर. आणि छान असं हे आपलं सलवारचं पण कटिंग लगेच एक 10 मिनिटात नाही 5च मिनिटात सलवार कटिंग झालेली आहे. तर कसा वाटतोय हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सोपं जाईल हे कटिंग वगैरे. तर छान अशी ही कटिंग झालेली आहे. आणि आता आपल्याला नेफा कट करायचा आहे. नेफ्यासाठी फक्त 7 इंच त्या 2 एक्स्ट्रा मिळवायचं आणि कमरेपेक्षा 4 इंच जास्त ठेवायचं. तर हे तुम्ही प्रत्येक मापाला फॉलो करू शकता. तर तुम्हाला नक्की सलवार पण सिंपल सलवार शिवायला येईल.
बघा हेच ते 2 टॉप आहेत मुलींचे जे मी शिवून रेडी केलेले आहेत आणि हे कॉलेजच्या मुलींचे युनिफॉर्मवरचे 2 टॉप आहेत. सिंपल शिवलेले आहेत, प्रेस वगैरे करून घेतलेला आहे आणि कसं झालं टॉप नक्की कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चलो बाय.